नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे प्रतिमा आता खूपच रौद्र रूप धारण करणार आहे, कारण प्रिया ही सायलीच्या संसारात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्या प्रियाचं थोबाड फोडताना प्रतिमा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर कल्पनाला ज्योतिनीने जे सांगितलेलं आहे ते भविष्यवाणी आता कल्पना सर्वांच्या समोर करणार आहे. सर्वांना एक खूप मोठं सत्य सांगणार आहे की ज्यामुळे सगळ्यांच्या समोर येणार आहे, ती म्हणजे सायली ही प्रेग्नंट असल्याचं सत्य. सर्वांना तर खूप मोठा धक्का बसत आहे, परंतु सर्वांना आनंदाचा धक्का आहे. सगळ्यात मोठा धक्का बसतो तो म्हणजे इकडे सायली आणि अर्जुनला, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या दोघांमध्ये असं कोणतंही नातं नाही. मग सायली कशी काय प्रेग्नंट आहे, हा खूप मोठा प्रश्न पडणार आहे. तर हे कसं पॉसिबल होतं हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रियाने सगळ्यांसाठी नाटकाची तिकीटं काढून आणलेली असतात आणि ती सर्वांना म्हणते की मी नाटकाची तिकीटं काढून आणलेली आहेत, आपण आईला घेऊन नाटकाला जाऊया. आणि हे नाटकाला घेऊन जायचं नाटक प्रियाने केलेलं असतं आणि प्रियाला असं वाटत असतं की आपण या सगळ्यांना गुंडाळू शकतो, या सगळ्यांशी आपण या पद्धतीने वागू शकतो असं तिला वाटत असतं. म्हणून तर प्रियाने हे सगळं सोंग केलेलं असतं. आता प्रिया सगळ्यांना सांगू लागते की मला काय वाटते माहिती आहे का, आपण सगळेजण आता हे ठरवूया की काहीही झालं तरी आता नाटकाला जायचं आहे. आणि मग नाटकाला जायचं आहे म्हटल्यानंतर इकडे प्रतिमाच्या जवळ जाऊन प्रिया म्हणते की आई, अगं आपण सगळेजण जाणार आहोत आणि हे नाटकाची तिकीटंसुद्धा मी काढलेत हां, असं ती सांगू लागते. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा ती प्रिया ही प्रतिमाला सांगत असते तेव्हा प्रतिमा मात्र हो म्हणते आणि थोडीशी स्माईल देते. प्रियाला मात्र कळतच नसतं, कारण प्रियाने काहीही कसंही वागलं तरी प्रतिमाच्या डोक्यातले विचार काही संपत नसतात. कारण प्रतिमाला वाटत असतं की माझी मुलगी ही नाहीच, कारण माझी मुलगी ही सायली आहे असं प्रतिमाने सायलीच्या जवळ पण बोलून दाखवलेलं असतं हे आपल्याला. परंतु इकडे अर्जुनला मात्र सगळंच डाऊटफुल वाटत असतं. अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली तुम्ही थांबा, मला काहीतरी विचित्र वाटतंय. पण सायली पण ऐकायला तयार नसते. सायलीने पण काही ऐकलेलं नसतं. सायली म्हणत असते की काय त्यात एवढं. आणि मग सगळे नाटकाला बसतात. नाटक सुरू होतं आणि प्रिया सांगू लागते की माझ्या पोटात दुखतंय, मला घरी गेलं पाहिजे असं प्रिया सर्वांना तिथं सांगते. आणि तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण सायलीला खूप मोठा धक्का बसतो. प्रियाच्या पोटात दुखतंय तर तिला सगळेजण सांगू लागतात की ठीक आहे, तू जा घरी जाऊन आराम कर असं प्रियाला सांगितलं जातं. आणि इकडे सायली विचार करू लागते की हे कसं शक्य आहे, कारण मागं जेव्हा असं घडलेलं होतं तेव्हा आश्रमात असतानाही प्रियानेच आम्हाला पिक्चरची तिकीटं दिली होती. आम्ही सगळेजण पिक्चरला गेलो आणि प्रिया एकटी घरी निघून आली आणि त्याच नंतर तिथे विलासचा खून झाला आणि त्या सगळ्याचा आळ मधुभाऊंवर आलेला आहे. त्यामुळं मला काहीही करून आता कळलं पाहिजे, कारण एकतर अर्जुन सर घरी एकटे आहेत आणि ही प्रिया आता तिथे जाणार आहे. नक्की तिच्या डोक्यात काय प्लॅन शिजतो हे मला कळलं पाहिजे असं सायली विचार करू लागते. कारण काहीही झालं तरी सायलीला असं वाटत असतं की ही प्रिया आहे ती खोटारडी आहे आणि नक्कीच ती मला फसवणार किंवा यांना फसवणार, यांना कशात तरी ती अडकवणार. ही गोष्ट मात्र सायलीच्या चांगलीच लक्षात आलेली असते. आणि सायली पण सर्वांना सांगते की तिला एक इमर्जन्सी आहे असं सांगून तीही तिथून निघून जाते. आता नाटकाला हे बाकीचे सगळे बसलेले असतात. निम्म नाटक होतं, परंतु या सगळ्यांनाच कळत नसतं की आता ही सायली आणि प्रिया दोघी एकदम का गेलेल्या आहेत. त्यावेळेस सगळेजण म्हणतात की असू दे, ठीक आहे, गेलेत ना असं सगळ्यांना वाटतं. पण प्रतिमा मात्र म्हणू लागते की नाही, काहीतरी वेगळं होणार आहे आणि मला आता असं वाटतंय की आपण सगळेजण जे काही इथं थांबलेलो आहे ते थांबायला नको आहे असं इकडे प्रतिमाचं म्हणणं असतं. आणि प्रतिमा सांगत असते की काही झालं तरी मला आता घरी जायचंच आहे. मला आता डाऊटफुल वाटत आहे, नक्की या प्रियाने म्हणजे या तन्वीने काही गोंधळ तर घातला नसेल ना. आता पूर्णाजीचं मन पण तेच सांगू लागलेलं आहे. आणि मग सगळेजण ते नाटक अर्धवट ठेवतात आणि सगळेजण आता घरी येतात तर काय त्यांच्या पुढं खूपच भयानक अशी गोष्ट आलेली असते. ती म्हणजे सगळेजण घरी आलेले असतात आणि सगळेजण
प्रियाला तिथे प्रिया ही समोर दिसते त्यांना आणि ती अर्जुनच्या जवळ असते. अर्जुनला तिने मिठी मारलेली असते. अर्जुन म्हणत असतो की माझं फक्त आणि फक्त सायलीवरच प्रेम आहे, हे अर्जुन बोलत असतो. परंतु प्रिया मात्र म्हणत असते की नाही अर्जुन, मला माहिती आहे तुझं सायलीवर प्रेम नाही आहे, तू सायलीचा रागराग करतो. परंतु अर्जुन म्हणतो मी तुला सांगतोय ना. या सगळ्यामध्ये एक चांगली गोष्ट घडते, ती म्हणजे अर्जुनने त्याच्या प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि त्याचं प्रेम हे सायलीवर आहे हे ठणकावून त्याने प्रियाला सांगितलेलं आहे. आणि प्रियाला त्याने हे ठणकावून सांगून तिला एवढंही सांगितलेलं आहे की काहीही झालं तरी माझ्या आयुष्यात सायलीशिवाय दुसरं कोणालाही जागा नाही, हे त्याने ठणकावून सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजण आलेले असतात, सगळेजण पाहतात आणि मग प्रतिमा आणि रविराज दोघंही पुढे येतात. त्यांना तर इतका मोठा धक्का बसलेला असतो की आपली मुलगी एवढ्या खालच्या थराला. अर्जुन तिला वारंवार सांगत असतो की माझं लग्न झालेलं आहे, माझी बायको आहे. परंतु प्रिया मात्र ऐकायलाच तयार नसते. ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुनला मात्र या गोष्टींचा खूप राग आलेला असतो. सगळ्यांच्या समोर हे घडत असतं तेव्हा प्रतिमा समोर येते आणि प्रियाच्या 2 सणसणीत कानाखाली ठेवून देते. तशी प्रिया उलटी पालटी होऊन खाली पडते. सगळ्यांना धक्का बसलेला असतो की खरंच आज प्रतिमानं जे केलेलं आहे ते आधीच करायला पाहिजे होतं, असं रविराज सर्वांच्या समोर बोलून दाखवतो. रविराजने असं बोलल्यानंतर इकडे प्रियाला तर खूपच भीती वाटू लागते, कारण ही प्रतिमा एवढा हात चालवायला लागलेली आहे, ही गोष्ट प्रियाला सहनच होत नाही. आणि हिने तर आज माझं थोबाड रंगवलेलं आहे, या गोष्टीचाही तिला तेवढाच त्रास होत असतो. परंतु इकडे प्रतिमा मात्र म्हणत असते की हे जर वेळीच केलं असतं तर आज ही वेळ आली नसते. तुला काय कळतंय ग, सांग बरं त्यांच्या दोघांच्या नात्यातलं. अर्जुन आणि मनापासून सायली एकमेकांवर प्रेम करतात, तुला काय वाटलं, असं प्रतिमा तिला बोलत असते. परंतु प्रिया मात्र ऐकून घ्यायला तयार नसते. ती म्हणत असते की हे सगळं अर्जुननेच केलंय, म्हणून तर मी तिथून नाटकावरून परत आले, मला अर्जुनचा तसा मेसेज आलेला होता, असं ती सांगत असते. परंतु या कोणाचाच तिच्यावरती विश्वास नसतो. सगळेजण म्हणत असतात की तू खोटं बोलतेस, कारण आम्हाला माहिती आहे. तेव्हा सायली म्हणते की प्रिया खोटं बोलू नकोस तू, कारण तू हे स्वतःहून ठरवलेलं होतं आणि अर्जुन सरांना ह्यात अडकवत आहेस तू, असं सायली बोलत आहे. सायली सांगते की मी सगळं पाहिलेलं आहे. त्यापेक्षा प्रतिमा सांगते की सायलीनंच नाही तर आम्ही सगळ्यांनी सगळं पाहिलेलं आहे. तुला असं वाटत आहे की तू जे काय केलेलं आहे ते योग्य आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, सायलीच्या संसारामध्ये जर विष घालवायचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे, मी विसरून जाईल की तू माझी मुलगी आहे, असं प्रतिमाने बोलल्यानंतर रविराजला सुद्धा बरं वाटतं. रविराज म्हणतो की बरोबर, आज मला प्रतिमा कोवळं समजलेलं आहे की सायली आणि ती तन्वी ह्या कशा आहेत ते, त्याहीपेक्षा आपली तन्वी जी आहे ती नक्कीच काहीतरी गोंधळ आहे असं रविराजच्या लक्षात येतं. पण आज आईच्या हक्काने प्रतिमाने तिचे कान उपटलेले आहेत, कान पिळलेले आहेत, ही गोष्ट इकडे रविराजला पण खूपच बरी वाटते. परंतु प्रियाला मात्र राग आलेला असतो. प्रियाला हे अजिबात पटलेलं नसतं, कारण या बाईने मला सांगायचं आणि मी हिच्या हाताखाली करायचं का, असं तिचं म्हणणं असतं. परंतु आता प्रियाच्या सणसणीत कानाखाली देऊन तिला सांगितलेलं असतं की या सगळ्यांपासून तू लांब राहायचं आहे. सायलीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचबरोबर कल्पना पुढे येते आणि कल्पना सांगते की तुम्हाला सगळ्यांना एक न्यूज सांगायची आहे, ती म्हणजे सायली आणि अर्जुन दोघंजण आई बाबा होणार आहेत. हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. त्याहीपेक्षा मोठा धक्का बसतो तो म्हणजे अर्जुन सायलीला, कारण तिचं असं म्हणणं आहे की मला जोगतीन भेटलेली होती आणि जोगतीनीनं भविष्यवाणी केलेली आहे, असं ती सांगत असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रियाचं थोबाड फोडलेलं आहे, पूर्णाजी चिडलेली आहे, रविराज चिडलेला आहे आणि त्यांनी सगळ्यांनी तिला सांगितलेलं आहे की ही गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याहीपेक्षा जास्त विश्वास माझा अर्जुनवर आहे, सायलीवर आहे, कारण तू कोणत्या थराला जाऊ शकते हे मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे, असं सगळ्यांच्या समोर रविराज सांगू लागतो आणि प्रियाच्या शिट्ट्या वाजतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.